पैठणचे माजी नगराध्यक्ष त्र्यंबकदास पटेल यांनी गणेश उत्सवामधून समाज प्रबोधन केले तथा समाज जागृती केली असे वक्तव्य खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केले। स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी त्र्यंबकदास पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले। यावेळी ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की निजाम राजवटीत त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करून पैठण तालुक्यात व शहरात स्वातंत्र्याची बीजे रोवली। तीच परंपरा कायम ठेवून माजी राज्यमंत्री अनिल पटेल मागील 84 वर्षापासून गणेश उत्सव साजरा करीत आहे। यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, काँग्रेस प्रदेश सचिव शिवाजी बँकेचे अध्यक्ष रवींद्र पाटील काळे हे उपस्थित होते। माजी राज्यमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल यांनी सांगितले की त्र्यंबकदास पटेल यांनी प्रथम कापड मंडई येथे व्यापारी व सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित आणून 1941 मध्ये प्रथम गणेश उत्सव सुरू केला। त्यांनी राजकारणात नगराध्यक्ष, पैठण सोसायटीचे अध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून काम केले। सोसायटी व खरेदी विक्री संघासाठी जागा खरेदी करून इमारती बांधल्या व सहकारी संस्था मजबूत केल्या होत्या। अभिवादन कार्यक्रमासाठी माजी शिवसेना तालुका प्रमुख किशोर वैद्य, दत्तात्रय पाटील ठोंबरे, काँग्रेस शहर अध्यक्ष निमेश अनिल पटेल, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष अजय परळकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष उमेश पंडुरे, भीमराव नवगिरे, हमीद खान, राधाकृष्ण पवार, सखाराम पांडव, निखिल पापुलवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। पैठण शहरात कापड मंडई गणेश मंडळ, उदय भारत गणेश मंडळ, नूतन गणेश मंडळ, नागघाट, पत्रकार भवन, हमाल गल्ली आणि नारळा येथे आरती करण्यात आली। यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल, जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शिवाजी बँकेचे अध्यक्ष रवींद्र पाटील काळे, शिवसेना माजी तालुका प्रमुख किशोर वैद्य, काँग्रेस शहर अध्यक्ष निमेश अनिल पटेल, शिवसेना शहर प्रमुख अजय परळकर, राष्ट्रवादी पक्षाचे शहर प्रमुख उमेश पंडुरे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल साहेब यांचे स्वयंसहाय्यक दिलीप सनवे, संभाजी काटे, भीमराव नवगिरे, हमीद खान, आबेद पठाण, सखाराम पांडव, योगेश टेकाळे, आशिष पवार, सोमनाथ दारुणकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी तथा गणेश भक्त यावेळी उपस्थित होते। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।